अमेरिका आणि भारत यांच्यातील टेरिफ वॉर निवळलं आणि आज भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळाली। आज एका दिवसात बीएसई सेन्सेक्स 2073 अंकांनी वाढून 83,739 वर गेला, तर 639 अंकांनी वाढून निफ्टी 25,727 वर बंद झाला। गेल्या 6 महिन्यातील ही सर्वाधिक मोठी झेप आहे। परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 12.6 लाख कोटींची वाढ झाली। गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली, पण सोमवारपासून पुन्हा एकदा शेअर बाजार सावरला। अमेरिका आणि भारत यांच्यातील टेरिफ वॉरमध्ये तोडगा निघाल्याची बातमी आली आणि भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली। सेन्सेक्स 2073 अंकांनी वधारला आणि 83,739 वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 639 अंकांची वाढ होऊन 25,727 वर गेला। मिड कॅप निर्देशांक 2.79% वाढला, तर स्मॉल कॅप निर्देशांकांनी 2.91% वाढ नोंदवली। सेन्सेक्सवरील टॉप 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे शेअर्स वाढले, त्यामध्ये बजाज फायनान्स, इंडिगो, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट, सन फार्मा या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे। आज एका दिवसात गुंतवणूकदारांचा 12.6 लाख कोटींचा फायदा झालाय। इथून पुढच्या काळातही शेअर बाजारात वाढ होण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे।